गुड मॉर्निंग सर. डॉक्टर शिंदे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही सुद्धा बीटीसी केलेले आहे. एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय मेसेज द्याल सर्वांच्यासाठी? सर ह्या बीटीसी मध्ये मी रेग्युलर 30 दिवस पूर्ण बीटीसी केले. या बीटीसी मध्ये सुरुवातीला मी फर्स्ट एक जी प्रॉवर होती मी लहानपणापासून ऐकत होतो, खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं, ही जी म्हण होती ती या महिन्यात मी अंमलात आणली आणि सर्वांच्या दृष्टीने ते योग्य आहे की जगण्यासाठी खायचं. आजची परिस्थिती जगाची खाण्यासाठी जगताय. सर एक मिनिट फक्त सॉरी एक मिनिट मी हे करेन थांबवेल. आता बघा आमच्या सर्व कुठे आम्हाला माहित आहे तुम्ही डॉक्टर आहात, तर तुमचा एक परिचय करून जरा आज सर्वांना तर होईल एक रिक्वेस्ट असेल आपल्याला. परिचय करून देतो मी. यस मी डॉक्टर DM शिंदे. मी MBBS MD DGO आणि DF या डिग्री आहेत माझ्या. मी स्त्रीरोग तज्ञ आहे. जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेज मधून मी MD झालोय. मी 40 वर्ष सर्व्हिस केली, प्रॅक्टिस आहे माझी आणि मी क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झालो. मी पेन्शनर आहे सध्या आणि माझ्या घरात 2 डॉक्टर आहेत. माझी पहिली मुलगी प्रिन्सिपल आहे, दुसरी मुलगी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे मुंबईला. मुलगा माझा कोचीला कार्डियाक अनेस्थेसिया करतो MD नंतर DMD. अशा परिस्थितीतून मी जात आहे आणि माझ्या मोठी मुलगी कॅन्सरचा पेशंट आहे. तिचं ओव्हरवेट झाल्यामुळे आम्ही सुनील सरांना रिक्वेस्ट केली. त्यांची मुलगी आमच्या प्रिन्सिपलच्या शाळेत असल्यामुळे आमचा योग आला सुनील पवार सरांशी भेटण्याचा आणि आमचं रजिस्ट्रेशन झालं BTC ला आणि त्या निमित्तानं आम्ही BTC जॉईन केलो आणि योगायोग आम्ही माझ्या मोठ्या मुलीला 2 जण धरून BTC ला जिमला जायचे आम्ही आणि 8 दिवसामध्ये ती स्वतः चालायला लागली जाण्याने. पण काही दुसऱ्या कारणामुळे तिची BTC थोडस तिला मध्ये डेंग्यू झाल्यामुळे बंद करावं लागलं. माझी BTC डिस्कंटिन्यू झाली. पण सेकंड BTC मी रेग्युलर जॉईन केली. पहिल्या BTC माझं 4.5 किलो, या BTC माझं 4 किलो 700 ग्राम वजन कमी झालं. या BTC मधून मी एक रेग्युलर शिकता एक जेवणाचा प्रोग्राम मंडळी, तुम्हाला खरं खोटं वाटेल किंवा खरं वाटेल, दीपावळीला 2,500चा फराळ आम्ही आणलेला होता घरामध्ये. एक करंजाई काय म्हणतो त्याला आपण, ते करंजी सुद्धा मला खाऊ वाटलं नाही. कारण तो प्राईम रिपोर्टच मध्ये प्राईम टाइम मध्ये असं सांगण्यात आलं की चहामध्ये तुम्ही किती कॅलरीज घेता, करंजीमध्ये किती घेता, एका चकलीमध्ये किती घेता. 2,500चं जे स्वीट आणलं होतं अक्षरशः एकही तोंडात घातलं नाही मी, कारण BTC माझी चालू होती आणि मला कॅलरीज लक्षात येत होते. मित्रांना यांना वाटून दिलं, काही फेकून दिलं. हा इतका इफेक्ट या BTCचा आहे. कारण अनवॉन्टेड आपण जे अनवॉन्टेड शरीराला जे गरज नाही ते पॉइझन आपण घेतोय. ते पॉइझनचाच प्रकार ते अनवॉन्टेड घेणं आणि ओव्हरवेट करतोय आणि पुन्हा त्याच्यावर औषधं खातो. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर. प्रतिबंधक कार्य आपण जर आधीच घेतलं, प्रतिबंधक उपाय जर आपण शरीरावर घेतले वाढू नये याच्यासाठी, तर हा बेस्ट उपाय आहे की आपण खाण्यासाठी जगत नाही, जगण्यासाठी खातोय. आणि याच्यात प्रूव्ह केलं त्याने की हे जेवण रेस्ट्रिक्टेड ज्वारी. तुम्हाला विनोद वाटेल, ज्या दिवशी मी BTCचं लेक्चर ऐकलं प्राईम टाइम, बॅग उचलली आणि पहिल्या दिवशी जाऊन जोंधळे भरले मी किराणा दुकानात. आतापर्यंत गहू आणि चपाती याच्यावरच मी हे करत. पहिल्या दिवशी जोंधळे घेतले आणि ते आमच्या अटेंडंटला काही न सांगता स्वतः जाऊन गिरणीतून तळून आणलं आणि ज्वारीची भाकरी खायला सुरुवात केली. इतका मोठा बदल झाला. तर मंडळी, लवकर उठणे, रेग्युलर लावून BTCचा आपलं जे प्राईम टाइम आहे ते तर ऐकत होतो, पण रेग्युलर टाइम सकाळी 5:15ची तयारी, याच्यासाठी मला 4 पासून कसं धडपडावं लागायचं. वॉशरूम पासून ते नेट आहे की नाही, चार्जिंग आहे की नाही, मोबाईल रिचार्ज आहे की नाही,
या सर्व गोष्टीकडे माझं लक्ष द्यावं लागायचं. आणि इतका वेळेवर तंतोनं धावपळ करून 5:15ला मी हजर राहायचो. आणि 5:15ला जेव्हा स्पिरिच्युअल नॉलेज ऐकायचं की ही सुरुवात आपल्याला अध्यात्माने सुरुवात होते, सर्वात बेस्ट आपल्याला मिळते याच्या ब्रिटिश स्पिरिच्युअल नॉलेज मिळतं. स्पिरिच्युअल नॉलेज सुरुवात होते आणि नंतर एक्झरसाइज सुरू होते आणि त्याच्यातून आपल्याला घाम येतो, वेट लॉस होतं आणि हा एक्झरसाइज या सर्व त्याच्यानंतर झुंबा. झुंबा म्हणला तर माझा जो मुलगा कोचीला आहे तो जिमला 1 लाख रुपये देऊन जिम लावलेला आहे, पण त्याने जेव्हा झुंबा माझा आमचा ऐकला तो खुश झाला. दादा म्हणजे तुम्ही झुंबा करताय ना, सर्वात बेस्ट आहे. झुंबा इतके एक्झरसाइज कशातच होत. आणि ते झुंबा सांगितल्यानंतर सर्वांनी मला अप्रिशिएट केलं, माझा विरोध कमी झाला घरातला. आणि झुंबा तुम्ही बेफिकर करू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये तो शरीरासाठी आवश्यक आहे. सर्वात बेस्ट म्हणजे स्पिरिच्युअलिटीने सुरुवात होते, याच्यात कुठल्या धर्माचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. सर्व गोष्टी आनंदाने ओव्हरकम केल्या जातात, सर्व गाणे सर्व प्रकारचे मिक्स केले जातात, मिक्सचर आहे याच्यामध्ये. आणि आनंदाने झुंबा करतो, एक्सरसाइज करतो आणि माणूस त्याच्यातला सर्व आळस निघून जातो आणि माणूस फ्रेश होतो. सर्व कोणतंही असं आजपर्यंत यंत्र नाही की शरीरातल्या प्रत्येक अवयवाला एक्सरसाइज करून दुरुस्त करेल असं. फक्त हे हे जिम आहे आपली, बीटीसी एक जिम अशी आहे की तुमच्या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक अवयवाला एक्सरसाइज मिळते. वारमर पासून, मानाचा एक्सरसाइज पासून, शोल्डर पासून, हात, कमर, पाय, तळपाय, घोटे, गुडघे, ह्या सर्व गोष्टीला एवढंच नाही, हात करते वेळी सर्व मसल्स, ट्रायसेप्स, बायसेप्स. आता तुम्ही मी जिम सुद्धा लावून बघितलं. जिम मध्ये काय आहे, स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स असतात कॉस्टली, ते फक्त ठराविक मसल्स एक्सरसाइज देतात. पण ह्या जिम मध्ये ऑल मसल्सला बॉडीचा एक्सरसाइज, तिरपे, उलटे, सीधे सर्व गोष्टी ह्याच्यात कव्हर केल्या जातात. त्याच्यामुळे प्रत्येक बॉडीचा अवयव हा एक्सरसाइज केला जातो. आणि कुठल्याही प्रकारचं, तुम्हाला एक साधी गोष्ट, प्रत्येक जेव्हा हात करतो आपण एक्सरसाइज, तो हाडं मोडतात, कडकड होतात. आणि हेच हाडं पाठीचा एक्सरसाइज करतो, पोटाचा करतो, त्यावेळेस अगदी 8 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण हाडं खिळखिळ झाले असतात, बॉडी एकदम हे लूज होऊन जाते आणि तुम्हाला एक्सरसाइज करायला फ्री होऊन जाते. कारण आपण साधा एखादं वजन उचलतो, मणका कडक भरते आणि त्याच्यासाठी आपण MRI करावा लागतो, एक्सरे काढावा लागतो, ऑर्थोपेडिस्ट कडे जावं लागतं आणि त्याचे 10 ते 20 हजार रुपये खर्च करावा. पंचकर्मावाल्याकडे गेलो मी, त्यांनी याची मिठी मारली, कड आवाज केला आणि माझे हात मोकळे केले 1-2 मिनिटांमध्ये. 400 रुपये द्यावा लागले. मित्र, ही एक्सरसाइज मध्ये तुमच्या सर्व बॉडीचा एक्सरसाइज होतो आणि तुम्ही घाम गाळता, एक्सरसाइज मध्ये परफेक्ट होता आणि तुम्हाला चॅलेंजिंग लाईफ तयार होतं, तुमचा आळस निघून जातो. आणि तुम्हाला हे नाही, तुमचा जेव्हा घाम येतो, तो घाम इतका, सुरुवातीला मला खूपच घाम यायचा अंगातला, पण नंतर तो घाम एकदम साफ व्हायला लागला. ते डिटॉक्सिकेशन होतं, बॉडीचं टॉक्स निघून जातं आणि तुम्ही फ्रेश होता. तर ह्याच्या इतका एक्सरसाइज, सिंपल एक्सरसाइज आहे, सर्वांना येण्यासारखं आहे आणि साध्या गोष्टी आहेत, सिंपल गोष्टीतून त्यांनी पटवून दिलेलं आहे. हे सर्वात सोपं. आणि तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सल्टेशन फीस नाही, चार्जेस नाहीत कुठल्याही प्रकारचे. तुम्ही प्राईम टाइम ऐका, तुम्ही कुठल्याही कोचचा ऍडवाइस ऐका, कुठल्याही इंटरनॅशनल कोचचं तुम्ही स्पीच ऐका, त्याच्यात पैसे कशालाही लागत नाहीत, फक्त पैसे लागतात तुमच्या न्यूट्रिशनला. एवढं इतकं साधं त्यांनी करून ठेवलंय. तेव्हा माझ्या मते सर्वांनी हे फॉलो करावं. आणि मी ह्याचा पेशंट आहे, माझी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे हार्टची, म्हणून मी वजन कमी करायचं होतं. मला दुसरं काही प्रॉब्लेम नव्हता, पण मला वजन कमी करणं एवढ्यासाठी आवश्यक होतं की माझे ब्लॉकेज नसा वाढू नये, आहे तेवढेच ठेवा. आणि ते मी आता 10 किलो वजन कमी केलं, अजून 10 किलो मला पुढे कमी करायचं आहे, त्यासाठी माझं प्लॅनिंग राहणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना. येस सर, डॉक्टर शिंदे सर. येस डॉक्टर शिंदे सर. आता नेक्स्ट बीटीसीच्या बाबतीत आपलं काय मत आहे? असं काय झालंय मॅडम, नेक्स्ट बीटीसीला माझ्या मनाने मी तयार आहे, पण घरच्यांचा, पोरांचा थोडासा ते म्हणतात की मला थोडंसं तुम्ही बॉडीला रेस्ट घ्या. कारण काय झालंय मॅडम सांगतो तुम्हाला, माझ्या फेस मधला जो
हे पफिनेस होता ना, हा, डायबिटीसच्या पेशंटचा जो पफिनेस होता ना तो कमी झाला. हा. माझे हातपाय बारीक झाले. पोरांना अशी भीती सुटली की आय एम रनिंग 75 इयर्स. दादा तुम्ही इतके वीक झालात की आता तुम्ही थोडस रेस्ट घ्या आणि पुढच्या रेस्ट्रिक्शन केलं मला. नाही, बीटीसी मध्ये नका कंटिन्यू करू, परंतु रेग्युलर बॅच मात्र करा तुम्ही. रेग्युलर मी करणार आहे, मला रेग्युलर करणार. मला हे आणखी एक विचारायला आवडेल, कारण बरेच नवीन लोक जॉईन आहेत, ते आपल्या कम्युनिटी विषयी जाणून घेण्यासाठी आले. तर मला त्यांना बीटीसी मध्ये पण सहभाग घ्यायचा आहे. तर त्यांना आपला बीटीसीचा सुपर संडे असेल किंवा तुम्ही ज्या डिश पाठवत होतात रेग्युलरली, त्याचे फोटो काढत होतात, याच्या आधी कधी असं स्वतःसाठी डिश तयार करणं असेल किंवा एखाद्याला इतका फॉलोअप देणं, असं कधी आयुष्यात झालं होतं का तुमच्या? नाही, मला मेडिकल कॉलेजला गेल्यासारखं वाटलं मॅडम. खरं सांगतो तुम्हाला, बीटीसी मध्ये आपल्या आल्यानंतर, कारण फर्स्ट टाइम ब्रेकफास्ट मध्ये काय इतकं त्या आवाड मॅडमचं अजून नाव घ्या वाटतं मला, की ब्रेकफास्ट काय हे कधी एक्सप्लेनेशन कोणी केलं नव्हतं एवढे डिटेल. 12 तासाच्या ब्रेक नसतं, आपण फास्ट ब्रेक करतो त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. सिंपल गोष्टी आहेत पण ते एक्सप्लेन केलं त्यांनी. मॅडम दुसरी गोष्ट काय की स्किन केअर, हे स्किनचा 2-3 वर्षाचा कोर्स आहे, एमडी व्हायला लागते त्याला. 3 वर्ष अभ्यास केल्यावर स्किन मध्ये एमडी होतो माणूस. तो अर्ध्यात 15 मिनिटात एक आपला नॉन मेडिको माणूस स्किनवर एवढं एक चांगलं एक्सप्लेनेशन देतोय, हे मला खूप बरं वाटतं. त्याच्यामधले पुन्हा आपले जे न्यूट्रिशन व्हॅल्यूज, त्याच्यावरच जेव्हा प्राईम टाइम ऐकला मी की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि त्यातलं मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स इतक्या सिंपल मेथडने आपण एक्सप्लेन केले लोकांना, आणि हे मला 100% कळत होतं. बाकी लोकांना ते कळत नव्हतं, कारण त्याच्या टर्मिनॉलॉजी मेडिकल होत्या बऱ्याचशा. पण मला ते आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड की इतक्या शॉर्ट टाइम मध्ये त्याने केलेलं आहे. हार्ट डिसीज कशाने होतो, डायबिटीस कशाने होतो, कशामुळे होतो, कॅलरीज कशा डाऊन होतात, कॅलरीज ब्रेक केल्यानंतर हार्ट ब्लॉकेज वेसलचे कसे कमी होतात, हे इतकं त्याने सुंदर सांगितलं. याच्यानंतर तुम्ही हे सांगितलं की काकडी वगैरे, याच्याने तुमचे पेरिस्टाल्सिस कसे वाढतात, आणि जेवणा अगोदर सॅलड घेतल्यानंतर आपल्या इंटेस्टाईनच्या मुवमेंट कशा होतात, पाचन शक्ती कशी वाढते, हे इतकं सुंदर रीतीने हे केलेलं आहे. आणि आपलं सुंदर सर्वातलं बेसिक गोष्टी म्हणजे आपण जे प्रिपरेशन करतो, सोल्युशन जे ज्यूस, ते आपण कसं मिक्सचरने करायचं, कसं घ्यायचं, हे तुम्ही सुंदररित्या पटवून सांगा. एक प्रश्न विचारायला आवडेल मला, डॉक्टर म्हणून. ऑल कोचेस ज्यावेळेस आम्ही ग्राउंड काम करत असतो त्यावेळेस आम्हाला काही काही असं विचारतात जे न्यूट्रिशन आहे का, आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल, त्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही? न्यूट्रिएंट याच्यामध्ये हे आहे की मी मध्ये संदीप सरांच्या ह्याच्याशी बोललो की एक वेळ अशी येणार आहे की ह्या जे आपले जे सप्लाय ऑफिस आहे ना, मी गेलो होतो मध्ये शालीमार, ते आता मला 1 तास लागला तिथे वेटिंगला. पण मी कल्पना केली की 1 महिना वेटिंग लावावं लागला. आणि बीटीसी ला आपण आता वेळ देतो ना, 6 महिने बीटीसीची तुम्हाला वेटिंग लिस्ट लागेल, अशी पाळी येणार आहे. इतकं ते पटणार आहे. पण सध्याचे तुम्ही जे मांडलेला प्रश्न आहे ना, त्याला विरोध होणार आहे, कारण अलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक याच्यामध्ये कोणी उपासमार स्वतःचे ऍक्सेप्ट करणार नाही. ओके, कोणी हे ऍक्सेप्ट करणार नाही की अलोपॅथीचे जे मोठे तज्ञ डॉक्टर आहेत, लाईफ एक्सपेंड करून त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि ते कन्सल्टेशन्स आहेत, ते हे कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीत, कारण हे न्यूट्रिशन आहे आणि ते मेडिसिन देतात. ओके, हे न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशन हे प्रिस्क्रिप्शन मधून नाही मिळत, औषध हे प्रिस्क्रिप्शन मधून मिळत. आपण जे घेतो ते रेडीमेड फूड आहे, न्यूट्रिशन आहे. आणि ह्या फूडला कोणी कन्सल्टेशन करू शकतो, ज्याला ह्या फील्ड मधले जे लोक आहे, ज्याला याचा अनुभव आहे, तेच करू शकतो. डॉक्टर याला ऍडवाइस करू शकणार नाही, कारण डॉक्टरला याच्यात नॉलेज, मी आता याच्यात आलो, मला माहिती झालं, मी त्याच्यातलं आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण हे जे सकाळी एनर्जी लिक्विड घेतो, ओके, एनर्जी मध्ये काय आहे, कॅफिन आहे. कॅफिन हे टी मध्ये असतं, कॉफी मध्ये असतं. राईट. मी माझं एन्थुसियाझम म्हणून मी बघितलं की ह्याच्यात आहे काय फूड मध्ये, कॅफिन आहे. कॅफिन कारण चहा घेतो आपण, ह्याच्यामध्ये फक्त साखर टाकत नाही, दूध टाकत नाही, पण ते एनर्जेटिक आहे, ते घेतलं आपण. दुसरं जे आपण जे F1 मल्टीव्हिटॅमिन जे आहे, प्रोटीन आहे, ते प्रोटीन त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आहे, पर्सनल आहे आणि शेक आहे.
ह्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आहे. पहिल्या डब्यामध्ये पूर्ण मल्टीव्हिटॅमिन मिळतात आपल्याला, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि मल्टीव्हिटॅमिन्स. दुसऱ्यामध्ये प्रोटीन्स आहेत. या सर्व गोष्टी मिळून बॉडीला जे आवश्यक आहे ते आवश्यक पदार्थ म्हणजे डेफिशियन्सी ह्याच्यात कव्हर होते. ह्याचं नॉलेज स्टडी कुठे न्यूट्रिशन मध्ये तज्ञ किंवा अलोपॅथी डॉक्टरला नाही आहे. त्याच्यामुळे ते ऍक्सेप्ट करणार, ते तुम्हाला सल्ला देणार नाहीत, उलट ते विरोध करतात. जाऊ नका म्हणते. थँक्यू सो मच. जबरदस्त. आणि आपला अमूल्य असा वेळ दिला तर तुम्ही आम्हाला. हा, एक मिनिट फक्त. मल्टीव्हिटॅमिन दुसरं जे आहे त्या गोळ्या आहेत. येस येस. त्या गोळ्या 3 गोळ्या रात्रीला आणि 2 त्याच्यामध्ये सेल ऍक्टिव्ह आणि सेल लूज हे 2 प्रकारचे आहेत. येस येस. पहिल्या आपण घेतो गोळ्या घेतो रात्रीला झोपतेवेळी, त्या मल्टीव्हिटॅमिन आहे. मल्टीव्हिटॅमिन पहिले पावडर घेतो सकाळी ह्याच्यामध्ये फ्युअल म्हणून. रात्री झोपते मल्टीव्हिटॅमिनच्या 3 गोळ्या घेतो आणि सेल ऍक्टिव्हच्या 2 गोळ्या आहेत. सेल ऍक्टिव्हिटी एवढ्यासाठी की त्या बॉडी मधले सेल ऍक्टिव्हेट करतात रात्री आपण एक्सरसाइज केलं झोपते. आणि जे लूज झालेले फॅट आहेत किंवा ते आहेत त्याच्यासाठी सेल यू लूज ह्या गोळ्या आहेत. 3 गोळ्या असतात पहाटे सकाळी घ्यायच्या. येस येस. त्या गोळ्या आवश्यक आहेत, हे आपण सकाळी घेतो. ह्या गोळ्या मात्र एक माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की कोच सुद्धा आपण नाही सर आपण त्या सर्वांना हे करा की जेव्हा आपण हे शेड्यूल तयार करतो ना की त्याच्यानंतर मध्ये गॅप कोणाला पाडू देऊ. हे रेग्युलर प्रत्येकाने हे फॉलोअप करा की ज्याच्याकडे डेफिशियन्सी असेल आधीच 8 दिवसांनी सप्लाय करायला सांगा. थँक्यू सर. मी सांगत असताना काही माझी अतिशयोक्ती वाटत असेल, काही चुकीचं वाटत असेल तर थोडंसं